अनेक उद्घाटन आता होणार आहे। आजची पुनरावृत्ती म्हणून तुम्ही आव्हान केलेलं आहे, एक तुम्ही चांगलं वाक्य डायलॉग आपल्याला पायात पाय येण्यापेक्षा हातात हात घालावा, तुम्ही हात पुढे करताय पण समोरच्या तुमच्याच पक्षाचे असलेले माहितीतले हात आकडता घेताय। आमची इच्छा, आमच्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या परखडपणाने मांडल्या, मनात कुठल्याही गोष्टी ठेवल्या नाहीत। मला वाटतंय कुठेतरी त्यांचा छोटासा स्वार्थ साधायच्या नादात त्या पंढरपूरच्या विकासाला कुठेतरी बाधा येऊ नये एवढंच या निमित्तानं कळकळीनं मनापासून वाटतं। फिरून आले की आता ठीक आहे, फिरून आले गेले हे सगळं जाऊ दे, आता ते बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्यायला नको, परंतु एवढीच इच्छा आहे याच्यामध्ये की जे काय ऐकायला मिळतं हे अतिशय निंदनीय। खरं म्हणजे नाना जरी असते तर त्या ठिकाणी घरातनं बाहेर काढले असतं, अशी परिस्थिती झाली असती। आता बऱ्याचशा ह्याच्यामधून टक्केवारीच्या विळख्यात मी बरेचशा कॉन्ट्रॅक्टर, बरेचसे आपल्यासारखे आमचे मित्र पत्रकार आहेत, बरेचसे नागरिक आहेत, तर आज मला बोलवलं। आता तुम्हीच मला सांगा, तुम्हाला नगराध्यक्षांच्या केबिन मध्ये जाताना तुमचा मोबाईल हात घेऊन दिला जातो का? तुम्ही पत्रकारांनी सांगा, तुम्हीच मला प्रश्न विचारला, तुम्हीच सांगा। मोबाईल हात घेऊन जायचं नाही किंवा ह्या सगळ्या नियम अटी हे सगळं कशासाठी चाललंय? तर तुम्ही रेकॉर्डिंग करू नये, तुम्ही काय करू नये, हे सगळ्या उद्देश दिसते सगळे। तर अशा पद्धतीनं आज आपण जी बघताय तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। बोलताना जरा म्हणजे भान ठेवून बोलावं, स्वतःचे संस्कार इथं पाजळू नयेत। 5% घेऊन 5 कोटी रुपयाच्या आता ती 5% झालं ना, पोस्ट व्हायरल होते। मग ती त्याने किती खाल्लं असेल? डांबर सुद्धा रस्त्यावरच पोटात गेलं यांच्या, संडास बाथरूम मध्ये सुद्धा यांनी खाल्ले। 5% नगरपालिकेला उद्देश नाही का, कोणाला उद्देश त्यांना नगराध्यक्ष 40 वर्ष यांनी नगरपालिकेत काय सुद्धा ठेवलं नाही, आता खायला मिळेना म्हणून। आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा, परवा दिवशी यांनी सांगितलं की बाकीची जी कामं आहेत नगरपालिकेकडे टेक्निशियन नाहीये आणि ती PWD कडे वर्ग करा म्हणून सांगितलं। 2014 साली तुकाराम मुंडे कलेक्टर असताना 110 कोटीची कामं तुकाराम मुंडे म्हणत होते की नगरपालिकेकडे प्रवर्ग करू नका, बरोबर आहे? आणि तरी सुद्धा परिचारकांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून ती नगरपालिकेकडे प्रवर्ग करून नगरपालिकेने केली ती कामं 110 कोटींची। त्यावेळेस ती चालली कामं, तेच टेक्निशियन आता देखील आहेत, म्हणजे त्या काळी ती कामं चालत होती पण आता चालत नाहीत। आता ती PWD कडे वर्ग करा म्हणते, म्हणजे त्यावेळेची टेक्निशियन आता देखील आहेत, फक्त नगराध्यक्ष बदलली म्हणून। म्हणजे आता त्यावेळेस मलिदा खायला मिळत होता म्हणून PWD कडे चालत होती, आता मलिदा खायला मिळत नाही म्हणून PWD कडे वर्ग करा म्हणून असं चालले। कशासाठी हा म्हणजे हट्ट चालू आहे? आगस्ताळीपणा कोण करते? आमदार करते का मी करते? याचा विचार तुम्ही करावा। आणि बोलताना जरा म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी बोलताना भान ठेवून बोलावं एवढंच मला सांगायचं। आणि टक्केवारीची भाषा त्यांनी करू नये, लोक त्यांना उत्तर देतील। मंगळवेढ्यापासून पंढरपूरपर्यंत टक्केवारीवर कोण चाललंय ही सगळ्या सोशल मीडियाला सगळ्यांना माहित आहे, कोण टक्केवारी खाते।